नमस्कार. आज मी इथे भाजीची कच्ची केळी घेतलेली आहेत. त्यातलं एक केळं घेऊन दोन्ही टोकं कापून टाकते आणि केळीचं साल काढून टाकते. अशा प्रकारे केळीचं साल काढून झालेलं आहे. पुन्हा दोन्ही टोकं कापून टाकते आणि पातळ वेफर कापून घेते. अशा प्रकारे पातळ वेफर कापून घेतलेले आहेत. इथे कढईत तेल घेतलेले आहे. तेल गरम झाल्यावर केळ्यांचे वेफर फ्राय करून घेते. छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते. वेफर तळून झालेले आहेत. आता काढून घेते आणि बाकीची उरलेली तळून घेते. इथे एका छोट्या वाटीमध्ये चाट मसाला, लाल मिरची पावडर आणि मीठ घालून मिक्स करून घेते. इथे वेफर फ्राय करून झालेले आहेत. त्याला वरून मसाला लावून घेते गरम असतानाच. वेफर्सना मसाला लागलेला आहे. केळ्यांचे वेफर्स तयार आहेत. इथे एक केळं कापून घेतलेलं आहे बारीक तुकडे करून. त्यात हिरवी मिरची, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर आणि खोबरं घालते. थोडंसं पाणी घालून झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेले आहे. भाजी शिजलेली आहे. उपवासासाठी केली जाणारी केळ्यांची भाजी तयार आहे. इथे केळं भांड्यात घेऊन पाणी घालते आणि कुकरमधनं शिजून घेते. केळं शिजून थंड झालेलं आहे. आता त्याचं साल काढून घेते आणि केळं मॅश करून घेते. अशा प्रकारे केळं मॅश करून झालेलं आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालते. धणे पावडर, हिंग, किचन किंग मसाला, लाल मिरची पावडर, हळद, थोडंसं तेल, 2 चमचे बेसन आणि एक छोटा चमचा ओवा घालते आणि मिक्स करून घेते. पीठ मिक्स करून झालेले आहेत. आता मीठ घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. त्याचे छोटे छोटे गोळे बाजूला काढून घेते. अशा प्रकारे केळ्यांचे कोफ्ते करून घेते. कढईत तेल घेतलेले गरम करायला. त्यात कोफ्ते फ्राय करून घेते. अशा प्रकारे सर्व बाजूने लालसर होईपर्यंत फ्राय करून घेते. केळ्यांचे कोफ्ते फ्राय करून झालेले आहेत. आता काढून घेते. त्यातलं थोडंसं तेल कमी करून त्यात तेलात एक सुकी मिरची, एक तमालपत्र, एक छोटा चमचा जिरं घालते. फोडणी परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा परतून घेते. कांदा नरम झाल्यावर एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि परतून घेते. हिंग घालते फोडणीत आणि मिक्स करून घेते. लाल मिरची पावडर, किचन किंग मसाला, धणे पावडर, हळद घालून मिक्स करून घेते. मसाला परतून झालेला आहे. प्युरी घालते आणि तेल सुटेपर्यंत परतून घेते. मसाल्यातनं तेल सुटलेलं आहे. पाणी घालते आणि कोथिंबीर आणि मीठ घालून झाकण लावून उकळी काढून घेते. ग्रेव्हीला उकळी आलेली आहे. त्यात एक हिरवी मिरची घालते आणि तळून ठेवलेले केळ्यांचे कोफ्ते घालते. वरून कसुरी मेथी
गरम मसाला आणि 1 छोटा चमचा तूप घालते आणि झाकण लावून 2 मिनटं उकळून घेते. 2 मिनटं झालेली आहेत, झाकण काढलेले आहे. कोफ्ते छान शिजलेले आहेत. वरून कोथिंबीर घालते. केळ्यांच्या कोफ्त्यांची कढी तयार आहे. इथे केळं घेतलेले, त्याचे दोन्ही टोकं कापून साल काढून घेते आणि बारीक तुकडे करून घेते. अशा प्रकारे केळं कापून झालेलं आहे. 1 बटाटा घालते कापून तुकडे करून. कढईत तेल घेतलेलं आहे, त्यात कांदा आणि कढीपत्ता परतून घेते. कांदा नरम झाल्यावर 1 टोमॅटो आणि हिरवी मिरची घालते. टोमॅटो परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि त्यात कापून ठेवलेल्या केळी आणि बटाटा घालते. लाल मसाला, हळद आणि कोथिंबीर घालते. मिक्स करून घेते. त्यानंतर पाणी घालते थोडंसं. चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. बटाटा आणि केळी शिजलेली आहेत. त्यात ओलं खोबरं घालते आणि परतून घेते आणि झाकण लावून 2 मिनटं वाफ काढून घेते. 2 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. कोथिंबीर घालते. केळीचे बटाटा घालून मसाल्याची भाजी तयार आहे. इथे पिकलेली केळी घेतलेली आहेत. साल काढून घेते आणि केळं मॅश करून घेते. अशा प्रकारे केळी मॅश करून घेतलेली आहेत. छोटा चमचा तूप घेते आणि त्यात ड्रायफ्रूट्स परतून घेते. ड्रायफ्रूट्स परतून झाल्यावर काढून घेते बाजूला आणि त्याच तुपात मॅश करून ठेवलेलं केळं घालते आणि परतून घेते. केळं परतून झालेलं आहे. केळं शिजलेलं आहे. त्यात गुळाची पावडर घालते आणि गूळ आणि केळं एकत्र होईपर्यंत शिजून घेते. आता परतून ठेवलेले ड्रायफ्रूट्स घालते. 2-3 मिनटं परतून घेते. त्यानंतर 1 जायफळ घालते किसून, वेलची पावडर आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. केळ्यांचा हलवा तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.